नमस्कार, मी सतीश कुलकर्णी पिठापुरून मी बोलतो आहे. आणि विशेष म्हणजे इथं आल्यानंतर वेगवेगळे विचार सुचतात, म्हणून मी श्रीपाद वल्लभांच्या सान्निध्यामध्ये सकाळी 8 ते रात्री 11पर्यंत बसलेला असतो. ज्यावेळी मी 2008 साली पहिल्यांदा पिठापूरला आलो, तो आनंद आजही मला जवळजवळ 19 वर्ष मिळत आहे. आणि हा आनंद कशातही गणला जाणार नाही. श्रीपाद श्रीवल्लभ अत्यंत प्रेमळ, भक्तांवर कृपा करणारे आहेत. या मंदिराचे जे संस्थापक पीठाधिपती आदरणीय परमपूज्य रामस्वामी यांची माझी भेट झाली. आणि 2009 साली त्यांनी मला एक पत्र पाठवलं होतं आणि त्या पत्राला अनुसरून मी 1-2 व्हिडिओ केले होते. परंतु एक विषय मात्र राहून जायचा आणि योगायोगाने मला जे सांगायचं होतं ते कुठल्या तरी भाविकाने व्हॉट्सअपवर एक मेसेज पाठवला, तोही मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. की श्रीपाद श्रीवल्लभ कोण आहेत हे अनेकांना माहीत नाही. परंतु रामस्वामींनी मला जे पत्र दिलं ते असं: कलियुगात अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ यांनी दत्त महाराजांच्या पहिला अवतार म्हणून जन्म घेतला. सर्व भक्त श्रीपाद श्रीवल्लभांना पूजनीय मानतात. श्रीपाद श्रीवल्लभ भक्तांचे अभिष्ट पूर्ण करून ते मोक्षदाते आहेत. श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे त्यांच्या पायात लक्ष्मी असून सर्व ऐश्वर्य संपदा देणारी लक्ष्मी म्हणजे ज्ञानलक्ष्मी, ऐश्वर्यलक्ष्मी आणि मोक्षलक्ष्मी आहे. आणि श्रीपाद श्रीवल्लभ मोक्षदाते आहेत. भाविकांना काही माहिती आहे, काही भाविकांना काहीच माहीत नाही. परंतु मला जे सांगायचं होतं ते आज योगायोगाने सुचलं. आता जे मी सांगेल ते भाविकांनी ऐकावं. काही लोकांना मला आलेला मेसेज हा फॉरवर्ड केलेला आहे, तो जर आला तर तोही आपण अनेकांना फॉरवर्ड करा. कारण अत्यंत महत्त्वाचं आहे की श्रीपाद श्रीवल्लभ अनेकांना माहिती नाहीत. दत्तात्रेयांचे अवतार आहेत, तो चालला म्हणून ती चालली, ती चालले म्हणून ते चालले, ते चालले म्हणून आपण जाऊ, या भावनेने लोक येतात. 2 गाड्यामधून 100-150 लोक रोज येतात, कुठेतरी राहतात, आजूबाजूचं पाहतात आणि निघून जातात. आपण ज्या ठिकाणी आलो आहे ते मोक्षाचं द्वार आहे हे अनेकांना माहीत नाही. हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये सर्वसामान्य भाविकांना खूप त्रास होतो, त्रास होणार आहे. परंतु आपण श्रीपादांचे भक्त आहोत, आपण अक्कलकोट स्वामींचे भक्त आहोत. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हा आशीर्वाद आपल्या पाठीमागं आहे. अनेकांना अनुभव आलेला आहे, अनेकांना अनुभव येईल. आम्हाला तर चांगल्यातला चांगला अनुभव आलेला आहे. कलियुगात आपल्याला फक्त परमेश्वराची कृपा प्राप्त होणंच गरजेचं आहे. बाकी पैसे येतात जातात, अमुक येतं जातं, ऐश्वर मिळतं, धनसंपत्ती मिळते, परंतु जी मनशांती मिळायला पाहिजे आणि जो परमेश्वराचा आशीर्वाद प्राप्त होऊन आपल्याला भीतीयुक्त जीवन जगायला मिळायला पाहिजे, ती संधी आपण वाया घालवतो. आणि पुन्हा आपण आयुष्याच्या शेवटच्या क्षणीसुद्धा आपण दुःख भोगतो. श्रीपाद वल्लभांच्या पायात म्हणजे श्री म्हणजे लक्ष्मी, पाद म्हणजे पाय. श्रीपादांच्या पायामध्ये लक्ष्मी आहेच आहे. परंतु या जाणकार भक्ताने जे आपल्याला सांगितलं आहे ते काळजीपूर्वक ऐका. ते असं: श्रीपाद श्रीवल्लभांचे वचन असे आहे, मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे, माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी नित्य संपूर्ण कलेने प्रकाशित असते. हे वचन ऐकल्यानंतर आपल्या मनात सहज एक विचार येतो, महालक्ष्मी म्हणजे नेमके काय? फक्त पैसा, फक्त सोने, ऐश्वर हे कदाचित नाही. कारण या जगात अनेक लोक धनवान आहेत, पैसेवाले आहेत, पण प्रत्येकजण समाधानी आहेत असे नाही. अनेक लोकांकडे पैसा आहेत पण त्यांच्यासारखं दुःखीसुद्धा कोणी नाही. काही घरांमध्ये भरपूर पैसा आहे परंतु एकमेकात प्रेम नाही. काही घरांमध्ये वैभव असते पण आरोग्य नाही, आरोग्यासाठी लाखो रुपये खर्च होतो. काही घरामध्ये सुखसोयी असतात पण मनशांती नसते, मनशांतीशिवाय तुमच्या जीवनाला शून्य अर्थ आहे. मग श्रीपाद ज्या महालक्ष्मीबद्दल बोलतात ती नेमकी कोणती? तर ते असं आहे, आपल्या सनातन परंपरेत अष्टलक्ष्मीचा उल्लेख आढळतो. आणि ती अष्टलक्ष्मी म्हणजे धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी, विजयलक्ष्मी, गजलक्ष्मी आणि आदिलक्ष्मी. म्हणजेच लक्ष्मीचे स्वरूप केवळ धनापुरते नाही, तर जिथे अन्न आहे, जिथे ज्ञान आहे, जिथे आरोग्य आहे, जिथे कुटुंबात प्रेम आहे,
जिथे धर्म आहे, जिथे समाधान आहे, तिथे ही लक्ष्मी असते किंवा आहेच. म्हणून श्रीपादांनी संपूर्ण कलेने प्रकाशित असते हा शब्द वापरला आहे. कारण ते फक्त धनलक्ष्मीबद्दल बोलत नाहीत, ते महालक्ष्मीच्या सर्व रूपांबद्दल बोलत आहेत. त्यांच्या भक्तांच्या घरात अन्नाची कमतरता भासणार नाही, ज्ञानाची कमतरता नाही, धैर्याची कमतरता नाही, प्रेमाची कमतरता नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या घरात गुरुकृपेची कमतरता अजिबात नसते. म्हणून गुरुचरित्रात सांगितलं आहे, गुरुकृपा होय ज्यासी मुख्य यमाचे भय नाही. गुरुकृपा ज्यासी होय त्याला कशाचीही भीती नाही. आणि गुरुची कृपा प्राप्त करून घेणं हे आपलं या कलियुगात महत्त्वाचं आहे. पण याचा अर्थ असा नाही की भक्ताच्या जीवनात कधीच संकट येणार नाही. संकट येणं जाणं हे आपल्या हातात नाही. जीवनात कधीच संकट येणार नाही हे जेवढं खरं आहे, त्याहीपेक्षा श्रीपाद श्रीवल्लभांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहील आणि राहणार हे महत्त्वाचं आहे. संकटे सर्वांच्या जीवनात येतात, परंतु ज्या घरावर गुरुकृपा असते त्या घराला संकटाचा सामना करण्याची शक्ती आणि ताकद मिळते. आणि कदाचित हाच महालक्ष्मीचा सर्वात मोठा आशीर्वाद असावा. माझा सूक्ष्म विचार, कदाचित श्रीपादांनी महालक्ष्मी नित्य संपूर्ण कलेने प्रकाशित असते असे यासाठी म्हटले असेल की त्यांच्या भक्तांच्या घरी फक्त धनलक्ष्मी नव्हे तर अष्टलक्ष्मीची सर्व रूपे प्रकट होत असतात. कारण खरी समृद्धी ही पैशात नसते, ती अन्न, ज्ञान, आरोग्य, प्रेम, समाधान, धैर्य, संस्कार आणि गुरुकृपा यांच्यात दडलेली असते. हे जो अनुभवतो त्याच्याही लक्षात येतं. लोक अनुभवत नाहीत, फक्त पिठापूरला येतात, डोळे बंद करून दर्शन घेतात, दुपारी विश्रांती घेतात किंवा दुपारी आजूबाजूला त्यांना समुद्र पाहायची इच्छा असते, साड्या खरेदी करायची इच्छा असते. जे नको ते इथं करतात, जे करायला पाहिजे ते करत नाहीत. त्यामुळं पिठापूरला या कलियुगात येण्याचं भाग्य अतिशय महत्त्वाचं. आणि ते भाग्य मिळून त्याचं सोनं करायचं का आपल्या हातून माती करायची हे आपल्या भक्तांच्या हातामध्ये आहे. परंतु सोनं करून घ्यावं असं कुणाची इच्छा नसते किंवा नाही. मी अनुभवतो, दुपारी मंदिराच्या परिसरात सामसूम असते, बाकीची स्थानं गच्च भरलेली असतात. संध्याकाळी पालखीच्या वेळेस पुन्हा एकदा हजेरी लावायची आणि रात्री जायचं म्हणून काही भाविक येतात. हे जे आत्ता सांगितलं आहे ज्या भक्तांनी, त्या भक्ताचे आभार मानायला पाहिजेत. त्यांचा माझा परिचय नाही, कुणी मला पाठवलं माहीत नाही, परंतु त्यांनी या विचारामुळं अनेक भक्तांचे डोळे उघडले. आता डोळे उघडल्यानंतर त्यांनी त्याप्रमाणे जगलं तर त्याच्या जीवनाचं सोनं होईल. आणि कलियुगाचे दिवस वाईट आहेत. आपण रोज वृत्तपत्रात वाचतो, सोशल मीडियाला पाहतो की किती भयानक दिवस आहेत. कोणत्या क्षणाला काय होईल सांगता येत नाही. परंतु श्रीपाद श्रीवल्लभ, स्वामी समर्थ, गाणगापूरचे नृसिंह सरस्वती महाराज या त्रयमूर्तीचे अवतार जर प्राप्त करून घ्यायचे असतील आशीर्वाद, तर आपण ही संधी सोडू नये. त्यांच्या सहवासात राहावं आणि ते आपल्या पाठीशी कसे आहेत त्यांचे बोल, त्यांचे आशीर्वाद आपण समजून घ्यावेत. आणि एकदा समजलं तर जीवनाची दशा होणार नाही आणि आपल्या जीवनाला म्हणजेच आपल्या कुटुंबाला चांगली दिशा प्राप्त होईल. शेवटी जीवनामध्ये आपण आनंद उपभोगायला आलेलो आहोत. श्रीपाद श्रीवल्लभ अष्ट आशीर्वाद देण्यात तयार आहेत. ते अष्ट आशीर्वाद मी तुम्हाला सांगितले आहेत, त्याचा आपण लाभ घ्यावा आणि आपलं उर्वरित आयुष्य सुख, शांती, समाधान, आनंदाने उपभोगावं ते तुम्हाला श्रीपादांनी द्यावं. आणि ते मिळवण्यासाठी तुम्ही मनापासून प्रयत्न करावे. आणि जेव्हा जेव्हा कुरवपूर आणि पिठापूरला जायला संधी मिळेल तेव्हा जाऊन त्यांच्या सहवासात राहावं आणि ग्रंथ समजून घेऊन वाचावा. ग्रंथ संपवण्यासाठी वाचू नका, नाहीतर काहीही उपयोग होणार नाही. वेळ वाया जाईल, संधी वाया जाईल आणि शेवटी तुम्हाला नको ते भोगावं लागेल. ती वेळ येऊ नये अशी मी प्रार्थना करतो. भाविकांनी विचार करावा. नमस्कार.